नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी सकाळी बांग सोडलेली आहे. खरं तर दावोसमध्ये पिकनिक करायला मुख्यमंत्री गेले असा आरोप जनाब संजय राऊत करतायत. दावोस हे काय अलिबाग नाहीये. अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण कशा पद्धतीनं रासलीला करतं आणि कशा पद्धतीनं पिकनिक बघतंय संजय राऊत हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि आम्हाला बोलायला भाग पाडू लावू नका. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राची गुंतवणूक आणायला गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. जगभरामध्ये आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त गुंतवणूक आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी केले. जवळपास 13 लाख रोजगार निर्मिती या गुंतवणुकीच्या माध्यमातून होतंय. संजय राऊत, तुम्ही 13 लोकांना तरी रोजगार दिला का याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. देवाभाऊंनी दावोस मधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली. तुम्ही आपल्या संपूर्ण हयातीमध्ये 13 लोकांना देखील रोजगार दिला का याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा. दावोसमध्ये जाऊन गुंतवणूक येत असते. तुमच्यासारखं पिकनिकला जाऊन तुमच्यासारखं अलिबागला मजा करून गुंतवणूक येत नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. आणि तुमचा दावोसला एवढाच आक्षेप असेल तर आदित्य ठाकरे दावोसला कशासाठी गेले होते याचं उत्तर देखील एकदा दिलं पाहिजे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः दावोसला अशाच पद्धतीच्या परिषदेला गेले होते. मग तुम्ही आदित्य ठाकरेंना सवाल विचारणार आहेत का की दावोसमध्ये जाऊन तुम्ही नेमकं काय केलं होतं, त्या गुंतवणुकीचं काय झालं? देवाभाऊ फक्त कागदावर आकडे ठेवून बोलणारे नाहीत तर प्रत्यक्षात ते अंमलबजावणी करणारे नेते आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतो. आज मुंबईमध्ये जवळपास 9 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्या मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबईमध्ये गुंतवणूक करतायत. याबद्दल संजय राऊत तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की आपल्या उभ्या हयातीमध्ये आपण 13 लोकांना देखील रोजगार देऊ शकलो नाही आणि देवेंद्रजी फडणवीस 13 लाख महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार देऊ शकतात. याबद्दल आनंद मानला पाहिजे. संपूर्ण उद्धवजी ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही 1300 लोकांची भरती केली नव्हती हे देखील महाराष्ट्र विसरलेला नाही. दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत. परदेशी कंपन्यांची थेट इन्व्हेस्टमेंट होते. याबद्दल आपण आनंद मानला पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये सातत्यानं दुखत असतं. संजय राऊत कायम प्रत्येक गोष्टीमध्ये काळं शोधायचं हा संजय राऊत यांच्या आयुष्यातला धंदा झालाय. दुर्दैवानं त्यांना काहीही चांगलं दिसत नाही. दावोसची गुंतवणूक ही महाराष्ट्रासाठी आहे. दावोसची गुंतवणूक आपल्या तरुणाईसाठी आहे. हे भान संजय राऊतांना उरलेलं नाही. असं आहे की मी मानखुर्दमध्ये राहतो, तुम्ही मानखुर्दमध्ये राहता. पत्रकार परिषदेमध्ये मानखुर्दमध्ये घ्यायची का प्रदेश कार्यालयामध्ये घ्यायची याला महत्व असतं. प्रत्येक गोष्टीचं एक स्थान महात्म्य असतं. तुम्ही एखाद्या शिवसैनिकाचा प्रवेश करत असताना मातोश्रीवरच जाऊन का करता? तुम्ही तुमच्या भांडूपच्या गल्लीमध्ये शिवसैनिकाचा प्रवेश का करत नाहीत? तसं एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असतं. दावोसमध्ये जगभरातील गुंतवणूकदार येतात. तसे मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथले गुंतवणूकदार देखील दावोसमध्ये जातात. आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर करार होतात. त्याला एक महत्व असतं. आपण घरामध्ये बसून करार करणं हे उद्धवजी ठाकरेंना योग्य आहे. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. ते आपल्याला मातोश्रीला किंवा घरालाच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय बनलं होतं. त्यांना मंत्रालयाचं महत्व नव्हतं, त्यांना राजभवनाचं महत्व नव्हतं, त्यांना सह्याद्री अतिथीगृहाचं महत्व नव्हतं. त्यांनी आपल्या घरात बसूनच कारभार करायचे. देवाभाऊ घरात बसून कारभार करणार नाहीत. ते एवढ्या लांब दावोसला यासाठी जातात की त्याला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा मिळतो आणि त्या कराराला एक अधिकार असतो.
त्या कराराला एक सामंजस्य कराराला एक महत्त्व असतं आणि त्या महत्त्वाचा करार झाल्यामुळं तो भविष्यामध्ये आपल्याला करता येतो. आता बऱ्याच कंपन्या मुंबईतल्या आहेत असा आक्षेप संजय राऊत घेत आहेत. अहो जनाब संजय राऊत, त्या कंपन्या जरी मुंबईतल्या असल्या तरी त्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्या तिथं जाऊन गुंतवणूक करतायत, त्याला एक अधिकार प्राप्त होतो, त्याला एक महत्त्व प्राप्त होतो. हे भान दुर्दैवानं संपादक असलेल्या संजय राऊत यांना नसावं. याबद्दल मला अतिशय हसू येतं. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांना काय आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बनवून ठेवलं होतं कोविडच्या काळामध्ये आणि स्वतः संजय राऊत कंपाऊंडर झाले होते. आजची पत्रकार परिषदेमध्ये कंपाऊंडरपेक्षा खालची पत्रकार परिषद आज त्यांची होती. आंतरराष्ट्रीय शहराच्या गुंतवणूक जर का दावोसमध्ये होत असतील तर त्याच्याबद्दल आनंदच असला पाहिजे. निश्चितपणे महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षापासून चांगलं प्रशासन सुशासन देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी केलंय. त्याच्यामुळं सर्वांची पसंती गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला मिळते. आपण बघितलं की FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुठं आली तर महाराष्ट्रात आली. इतर सर्व राज्यांच्या जेवढ्या गुंतवणूक नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक जवळपास 60% आसपास गुंतवणूक आपली महाराष्ट्रामध्ये येते. ही आनंदाची गोष्ट आहे. देवाभाऊंसारखं कर्तृत्ववान नेतृत्व, विकसनशील नेतृत्व, या जोरावर या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये जो देवाभाऊंचा ब्रँड तयार झालाय त्या ब्रँडच्या नावाखाली भारतातली गुंतवणूक महाराष्ट्रात येते, जगभरातील गुंतवणूक महाराष्ट्रात येते. उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत तुमच्या ब्रँडवर गल्लीमध्ये देखील कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. भांडूपच्या गल्लीमध्ये देखील तुमच्या नावावर कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही दावोसची स्वप्न तर बघूच नका. तुम्ही ज्या पद्धतीनं भांडूपच्या गल्लीचं नुकसान केलंय, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी नुकसान केलंय. घरात बसून कारभार केला. देवाभाऊ घरात बसून कारभार करणारे नाहीत, तर थेट रस्त्यावर उतरून थेट लोकांचा फायदा होईल यासाठी मेहनत करणारे आणि प्रयत्न करणारे लाडके मुख्यमंत्री आहेत. खरं तर उभाटा गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी सातत्यानं असं म्हटलं की महाराष्ट्रातले रोजगार दुसरीकडे जात आहेत, कंपन्या गुजरातला जात आहेत, कर्नाटकला जात आहेत, इकडे जात आहेत, तिकडे जात आहेत. अहो आज आपण आकडेवारीवर नजर टाका. सर्वात जास्त गुंतवणूक कुठे येते? महाराष्ट्रात येते. उद्धवजी ठाकरे तुमच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही घरात बसून होतात, त्याच्यामुळे अनेक कंपन्या या गुजरातला गेल्या होत्या. आज गुजरातला गेलेल्या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि अभिमानाची गोष्ट आहे की गुजरातच्या पुढे महाराष्ट्राचा नंबर लागतो. देशातल्या इतर कुठल्याही राज्याच्या पुढे महाराष्ट्राचा नंबर लागतो, मराठी माणसाचा नंबर लागतो. याबद्दल संजय राऊत आणि उभाटा गटानं अभिमान बाळगला पाहिजे. उलट उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही गुजरातला जात होती, कर्नाटकला जात होती. आज तीच सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते, याचा आनंद आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि गुंतवणुकीचा काही संबंध आहे का? त्यांना गुंतवणूक कशी करतात हे तरी माहीत आहे का? उगाच देवाभाऊंवर टीका करण्याचा प्रयत्न करू नका. हर्षवर्धनजी, आपल्या जिल्ह्यामध्ये काय काँग्रेसची अवस्था झाली, विदर्भामध्ये काँग्रेसची काय अवस्था झाली, याच्याकडे थोडं लक्ष द्या. गुंतवणुकीचा आणि तुमचा काही संबंध नाही. राहुल गांधींची जशी बुद्धी आहे त्याच्याही पेक्षा खालची बुद्धी तुमची आहे. सातत्यानं देवाभाऊंवर प्रसिद्धीसाठी टीका करायचं, याच्या पलीकडे तुम्हाला काहीही देणं घेणं नाही. गुंतवणुकीचा मार्ग कसा असतो, कशा पद्धतीनं गुंतवणूक करतात, 13 लाख कोटीचा आकडा कसा लिहितात, एकदा हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगावं आणि मग इतरांवर टीका करावी.
माझं राहुल शेवाळीजींना एवढंच म्हणणं आहे की निवडणूक झालेली आहे, ज्या पद्धतीनं महायुतीचं यश मिळालंय, आता विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याला काही अर्थ नाही। प्रत्येक ठिकाणचं समीकरण वेगवेगळं होतं। जशा जशा जागा वाटप झाल्या त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, एकमेकांना सहकार्य झालं, त्याच्यामुळेच महायुती अतिशय भरभक्कमपणे निवडून आली। आता अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे टाळलं पाहिजे। बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जागा देखील अतिशय कमी फरकाने पराभूत झाल्या। आमचे जितेंद्र राऊत जवळपास 300 मतांनी पराभूत झाले। आणखी काही जागा आहेत की जिथे आमच्या 200-300 मतांनी पराभूत झाल्या। याचा अर्थ आम्ही अशा पद्धतीचा आरोप करायचा का की तिथं शिवसेनेने आम्हाला मदत केली नाही? असं नसतं। प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांना मदत करत असतो। भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला मदत केली, शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला मदत केली आणि या एकीचं यश म्हणूनच आम्ही मुंबई महापालिकेमध्ये चांगल्या मार्जिनने निवडून आलेलो आहोत। त्यामुळे आता काही ठिकाणी काही व्यक्तीबद्दल नाराजी असू शकते की या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही, त्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही, तर त्या कार्यकर्त्याचा राग कुणीही पक्षावर काढू नये। तो कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक त्या पक्षातील नेत्यांकडून केला जाईल, परंतु आपल्या युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य कुणीही करू नये अशी माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे। नाना पटोले यांना स्वतः मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला नाना पटोलेंना मुख्यमंत्री बनायचं होतं। लोकसभेला जेव्हा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तेव्हा नाना पटोले मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बासिंग बांधून बसले होते। नाना पटोले जी भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। नितीन नवीन सर्वसामान्य कार्यकर्ता होते, ते देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य कार्यकर्ता होते, देशाचे पंतप्रधान झाले। देवा भाऊ सर्वसामान्य बूथ प्रमुख होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तुमच्या पक्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, आता राहुल गांधी नंतर आणखी कुठचा गांधी आणतात हे बघावं लागेल। एकाच परिवारात सत्ता हे धोरण काँग्रेसचं आहे, तर कार्यकर्त्यांकडे सत्ता हे धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे। खरं तर संजय राऊत हे मातोश्री नाही किंवा हा उभाटा गट नाहीये। ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांना दूर ठेवून आपल्याच कुटुंबामध्ये सत्ता देतात, जेव्हा कॅबिनेट मंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलं। नितीन नवीन हे आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत। 6 वेळेला ते जनतेतून निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे की जिथं कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, कार्यकर्त्यांना संधी मिळते। संजय राऊत जेव्हा तिकीट वाटपाची वेळ आली तेव्हा विक्रोळीमध्ये तुमचा भाऊच तुम्हाला तिकीट वाटपाला दिसला, इतर कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही। खासदारकी मिळवायची वेळ आली, राज्यसभेला पाठीमागच्या दारातून जायची वेळ आली तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक जो रस्त्यावर उभा राहून घोषणा देतो त्याचं नाव तुम्हाला आठवलं नाही, स्वतःचं नाव तिथं घुसवलं आणि अर्ध्या मतानं तुम्ही निवडून आलात। आता मला वाटतं महापालिकेला देखील आपल्या एका भावाला तिकीट देण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता। आपल्याच कुटुंबात सत्ता, आपल्याच कुटुंबातलं घर आणि आपलंच धोरण, आपलंच तोरण हे धोरण तुमचं आहे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना मोठं करतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन नवीन सारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। देवा भाऊ सर्वसामान्य बूथ प्रमुख होते, राज्याचे मुख्यमंत्री झालेत। खरं तर उबाटा गटाच्या माध्यमातून सातत्यानं लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो। संजय राऊत सातत्यानं कार्यकर्त्यांचा अपमान करतात, कार्यकर्त्यांना लाथाळ्या मारण्याचं काम करतात। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अहंकारात होते,
आणि उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकारामुळे एकनाथजी शिंदे यांच्यासह 40 आमदार त्यांच्या पक्षातून सोडून गेले। आता देखील उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांना एवढा अहंकार आहे की आमचाच महापौर मुंबईमध्ये बसणार, अशा पद्धतीचे दावे कालपर्यंत ते करत होते। या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत। कल्याण डोंबिवली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। कोण म्हणतं? नाना पटोले तुमचा गेम काय झाला ते बघा ना। तुमचा विदर्भामध्ये पार सुपडा साफ झाला, चंद्रपूर वगळता एकही महापालिकेत तुम्हाला साधा नगरसेवक निवडून आला नाही। तुमचा गेम कोणी केला आणि कसा केला त्याची वाट बघा, त्याची माहिती घ्या, त्याचं विश्लेषण करा आणि मग इतर कोणी कुणाचा गेम केला याबद्दल बोला। शिवसेना कुणाची याची सुनावणी जनतेच्या न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना ही एकनाथजी शिंदे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातात त्यांचीच आहे। यावर जनतेच्या न्यायालयाने बहुमताने शिक्कामोर्तब केलं। आता देखील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे, यावर मुंबईसह महाराष्ट्रातल्या जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे कोर्टाचा निकाल काहीही लागू द्या, शिवसेना ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथजी शिंदे या सच्चा शिवसैनिकाचे आहे, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अमेरिका असेल, फिनलंड असेल, वेगवेगळे देश असतील, यातील मोठ्या मोठ्या कंपन्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आता कबूल केला, तसे एमओयू झालेले आहे। एकीकडे मुंबई तोडली जाईल असा आरोप सातत्याने महापालिका निवडणुकीमध्ये विशेषतः ठाकरे बंधू तुमच्यावर करत होते, मात्र दुसरीकडे एक दुसरी आणि तिसरी मुंबई आता बसवताना मुख्यमंत्री पाहायला मिळतात। मुंबई तोडणार, मुंबई महाराष्ट्राला तोडून गुजरातला जोडणार असा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न इलेक्शनमध्ये आलं की उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्याकडनं सातत्यानं होतंय। पण आपण बघता की मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याचं काम देवेंद्रजींनी केलंय। आता मुंबईमध्ये आपल्याला जागा कमी पडते कारण आजूबाजूला समुद्र आहे, म्हणून आपण दुसरी मुंबई केली, आता तिसरी मुंबई होते। या माध्यमातून मुंबईचं महत्त्व वाढतंय। मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरं देण्याचा प्रयत्न कोणी केला? तो देवेंद्रजी फडणवीस यांनी केला। बीडीडी चाळीमध्ये मराठी माणसाला त्याच ठिकाणी घरं मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न कोणी केले? देवाभाऊने केले। आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये त्याच ठिकाणी स्थानिकांना तिथेच घरं मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न कोणी केले? देवाभाऊंनी केले। अभ्युदयनगर त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे। असंच आता तिसरी मुंबई करून मुंबईचं महत्त्व आता वाढतंय आणि मुंबई ही महामुंबई, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, चांगल्या सुविधा असल्याचं शहर निर्माण करण्याचा प्रयत्न देवाभाऊंच्या माध्यमातून होतं आणि देवाभाऊंच्या ब्रँडमुळेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक देखील मुंबईमध्ये, महामुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात येते। खूप खूप धन्यवाद। काँग्रेसच्या वादाची ही सुरुवात आहे। काँग्रेसच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 जहागिरी आहेत। नाना पटोले वेगळे वागतात, विजय वडेट्टीवार वेगळे वागतात, प्रतिभाताई धानोरकरांचं वेगळंच अडचण आहे। अशा पद्धतीने मुंबईमध्ये देखील आपण बघितलं, वर्षाताईंचं तोंड वेगळीकडे असतं, भाई जगतापांचं तोंड वेगळीकडे असतं। अशा पद्धतीनं गटातटाचं राजकारण करण्याची परंपरा काँग्रेसची सातत्यानं आहे। काँग्रेसच्या ठिकऱ्या पडल्याशिवाय राहणार नाहीत। चंद्रपुरामध्ये ही सुरुवात आहे। महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील काँग्रेसच्या ठिकऱ्या पडतील आणि काँग्रेसची गळती लागलेली होती त्या गळतीचं प्रमाण आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही। कर्नाटकमध्ये बॅलेट पेपरवर घेऊ द्या किंवा कुठेही घेऊ द्या,
भारतीय जनता पार्टी ही जनतेचा विश्वास संपादन केलेली पार्टी आहे आणि कर्नाटकमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचेच लोक जास्तीत जास्त निवडून येतील. पालघरमध्ये संजय राऊत यांनी आरोप केलाय, पालघरमध्ये आता गुजराती बोर्ड लागू लागलेला आहे, त्यासाठी आदिवासी बांधवांचा लढाई सुरू केली. खरं तर वाढवण बंदरांना विरोध करण्याचं काम काही लोकांना हाताशी धरून करण्याचा प्रयत्न होतोय. वाढवणमध्ये जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येते. या गुंतवणुकीला हा विरोध आहे. वाढवणमध्ये बंदर झाल्यामुळं तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळणार आहे, परंतु यांच्या पोटामध्ये दुखतंय. म्हणून काही संघटनांना हाताशी धरून, काही डाव्या संघटनांना ज्यांचा संबंध थेट परकीय लोकांशी आहे, अशा लोकांना हाताशी धरून वाढवण बंदरांना विरोध करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु यांचा हा विरोध यशस्वी होणार नाही. वाढवणमध्ये बंदर होणारच आहे, तिथल्या स्थानिकांनाच तिथं रोजगार मिळणार आहे. लोकांना रोजगार मिळू नये यासाठी काही परकीय शक्तींना हाताशी धरून अशा पद्धतीचे मोर्चे काढण्याचा प्रयत्न तिथं होतोय. परंतु या मोर्चाने वाढवणला कितीही विरोध केला तरी परकीय शक्ती यांच्या मागे आहे हे आम्हाला माहिती आहे. वाढवणमधले स्थानिक नागरिक असतील, स्थानिक आदिवासी असतील, ते पूर्णपणे वाढवण बंदराच्या समर्थनात आहेत. शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये एका बाजूला महापौर पदाच्या संदर्भात तुमच्या चर्चा होत्या शिवसेनेसोबत, परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेनेतले पराभूत उमेदवार आणि काही नेते भाजपवरती आरोप करतात की भाजपनं आमच्या विरोधात ठाकरे सहकार्य केलं. राहुल शेवाळे असतील, सर्वत्र असतील किंवा आता साहेबमधले पराभूत उमेदवार रामदास कांबळे यांनी देखील आरोप केला की कॅप्टन कपिल सिब्बल यांनीच स्थानिक आमदाराला मदत केली, त्यामुळे शिवसेनेचा पराभव. खरं तर निवडणूक झालेली आहे, महायुती भरभक्कमपणे निवडून आले. माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की आमचेही अनेक लोक अगदी कमी फरकाने पराभूत झाले. याचा अर्थ शिवसेनेनं तिथं मदत केली नाही असा होत नाही. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर वाद असतात, त्याच्यामुळे असे प्रकार घडतात. परंतु असं एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. आपण पूर्ण ताकदीने निवडून आलेलो आहोत, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ येत नाही. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले की आम्ही तिथं म्हणणार नाही की शिवसेनेने आम्हाला मदत केली नाही. प्रत्येक ठिकाणची गणित समीकरणं वेगळी असतात. महायुतीचा महापौर झाला हे महत्वाचं आहे आणि आपण ठाकरे बंधू स्वतःला ब्रँड 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 म्हणून घेतले होते, त्यांचा बँड वाजवण्याचं काम महायुतीने केलं, हे देखील आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.